पाटण्यात खान सरांच्या कोचिंग सेंटरवर गुंडांचा हल्ला, सुरक्षा रक्षक गंभीर जखमी. खान सरांच्या इन्स्टिट्यूटवर दगडफेक आणि तोडफोड, विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध. स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण देतो म्हणूनच माझ्यावर हल्ला, खान सरांचा प्रतिस्पर्धी संस्थांवर थेट आरोप. बिहार सरकारचा मोठा निर्णय, कोचिंग संस्थांमधील जीवघेणी स्पर्धा रोखण्यासाठी 3 महिन्यात येणार विशेष धोरण. देशात कोट्यवधी विद्यार्थ्यांचे लाडके आणि प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या पाटण्यातील कोचिंग सेंटरवर मंगळवारी रात्री उशिरा समाजकंटकांकडून हिंसक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आता बिहारमधील कोचिंग जगतातील अंतर्गत वाद, वर्चस्वाची लढाई आणि स्पर्धा चव्हाट्यावर आली आहे. नेमकं काय घडलंय मंगळवारी रात्री आणि यावर आता काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, पाहूयात सविस्तर. बिहारची राजधानी पाटणा येथील मुसल्लापूर हाट परिसरात असलेल्या खान सर यांच्या खान ग्लोबल स्टडीज या कोचिंग इन्स्टिट्यूटवर 2 जून 2026 रोजी रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास 15 ते 20 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या टोळीने कोचिंग सेंटरच्या आवारात घुसून प्रचंड तोडफोड केली, ऑफिसचे नुकसान केले, तसेच बाहेर लावलेले बॅनर्स आणि पोस्टर्स फाडून टाकले. यावेळी तिथे तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला गंभीर मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून बुधवारी सकाळी हजारो विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटर बाहेर एकत्र येत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासनाने तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. या घटनेनंतर सुरुवातीला परिसरात 10 ते 12 राऊंड गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. स्वतः खान सरांनीही सुरुवातीला गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला होता, मात्र नंतर पोलीस तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीत गोळीबार झाला नसल्याचे आणि केवळ दगडफेक आणि तोडफोड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खान सरांनी नंतर माध्यमांसमोर येत आपले गोळीबाराचे विधान मागे घेतले आणि तणावाच्या वातावरणात रक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण ते बोललो असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी कन्हैया सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 4 नामजद आणि 15 ते 20 अज्ञातांविरोधात FIR दाखल केला असून ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्यासह गौरव आणि अभिषेक अशा 3 जणांना कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची दखल घेत कोचिंग संस्थांमधील जीवघेणी स्पर्धा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रोखण्यासाठी पुढील 3 महिन्यात विशेष धोरण आणणार असल्याचं जाहीर केलंय. या संपूर्ण प्रकरणाला आता व्यावसायिक आणि राजकीय वळण मिळालंय. खान सरांनी आरोप केलाय की ते गरजू विद्यार्थ्यांना अत्यंत कमी फीज मध्ये म्हणजे अगदी 200 रुपयांपर्यंतच्या फीज मध्ये दर्जेदार शिक्षण देतात आणि त्यांचे निकालही उत्तम येतात. याच गोष्टीचा शेजारील आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धी कोचिंग चालकांना त्रास होतो आहे. तसेच 2 दिवसांपूर्वीच त्यांच्या संस्थेच्या एका मोठ्या कार्यक्रमात बिहार पोलीस भरतीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना संस्था उडवून देण्याची धमकी मिळाली होती. दुसरीकडे प्रतिस्पर्धी शिक्षक गुरु रहमान यांनी खान सरांवर गंभीर आरोप केले आहे. रहमान यांच्या मते हा वाद सिपाही भरतीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या खरेदी विक्रीवरून आणि वर्चस्वाच्या लढाईतून झालाय. जेव्हा एका संस्थेचे विद्यार्थी दुसऱ्या संस्थेच्या कार्यक्रमात गेले तेव्हा हा वाद पेटला. रहमान यांनी असाही दावा केलाय की जेव्हा खान सरांचे दावे खोटे ठरू लागतात तेव्हा ते लोकांचे लक्ष भटकवण्यासाठी अशा अफवा पसरवतात. दरम्यान ज्ञानबिंदू अकॅडमीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तोडफोडीच्या वेळी खान सरांच्याच अंगरक्षकाने बंदूक लोड करून गोळीबार केल्याचा उलट दावा केलाय, ज्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. या संपूर्ण गदारोळाच्या पार्श्वभूमीवर खान सरांचा एक नामांकित वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ महिला पत्रकारासोबतचा वादही सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. एका टीव्ही डिबेट दरम्यान शिक्षकांबाबत कथितपणे अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे शब्द वापरण्यात आले होते. यावर तीव्र आक्षेप घेत खान सरांनी थेट नाव न घेता अप्रत्यक्षपणे जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की जे पत्रकार स्वतः चुकीची वक्तव्य करतात आणि घर बसल्या प्रामाणिक शिक्षकांवर व त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. जर ऑनलाईन किंवा युट्यूबवर शिकवणारे शिक्षक कमी दर्जाचे असतील तर न्यूज अँकर्सही काही फार मोठे काम करत नाही. तसेच कोचिंगच्या फीवर प्रश्न उचलणाऱ्यांनी सरकार शिक्षणावर 18% GST का वसूल करते आणि दिल्लीत कोणाला 1 रुपयात जमीन मिळतात यावरही प्रश्न विचारले पाहिजेत.
आजच्या काळात केवळ शिक्षक आणि विद्यार्थीच प्रामाणिकपणे आवाज उठवत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय. गरिबांपर्यंत स्वस्त शिक्षण पोहोचवणाऱ्या एका नामांकित शिक्षकाच्या संस्थेवर झालेला हा हल्ला नक्कीच चिंताजनक आहे. पण दुसरीकडे कोचिंग जगतातील व्यावसायिक स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या खरेदी विक्रीचे जे आरोप होत आहेत तेही विचार करायला लावणारे आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आगामी काळात यात काय सत्य समोर येते याकडे सर्वांचं लक्ष असेल. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.